नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या निगडीकर संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। आजची व्हिडिओ खास आहे। आज आमचं गाव आदर्श आहे, म्हटल्या तालुक्यामध्ये गाव आमचा एक नंबर आहे। तर आज आमच्या गावामध्ये स्वदेश फाउंडेशनची सर्व माणसं आलेली आहेत, तर त्याबाबत आजची व्हिडिओ आहे। तर बाकीचं काय आहे नियोजन ते गावाला सांगतील। तर चला तर मग लवकरच व्हिडिओ सुरू करूया। जस्ट मंदिराच्या पटांगणामध्ये आता पोचलोय। आता तयारी वगैरे तुम्हाला दाखवतोय सर्व इकडची। आता तयारी सर्व चालू आहे। हे बघा इकडे सर्व स्टेज वगैरे बांधतायत सर्व। इथं स्टेज बांधते ते बघा, इकडे सर्व तयारी चालू आहे। सर्व टेबल वगैरे तयार करते सर्व। हे बघा तयारी चालू आहे इकडे आमची आता। तिकडे बघूया आता जेवणाची वगैरे तयारी। चला त्या साईडला जाऊया आपण आता। इकडं बघूया तिकडची तयारी सर्व। या बघा सर्व या महिला मंडळ सर्व तयारीमध्ये सर्व आहे बघा इकडे सर्व। आता जाऊया इकडं, जेवणाची सर्व तयारी चालू आहे। जोरदार तयारी चालू आहे सर्व इकडं। अजून बघा ही सर्व जेवणाची तयारी चालू आहे। जेवणाची तयारी सर्व चालू आहे इकडं सर्व। आता सर्व महिला सर्व स्वागताला उभ्या आहेत सर्व इकडं। सर्व तयारी सर्व चालू आहे। रांगोली वगैरे सर्व काढली इकडं। पुढे जाऊया आणखी बघूया पुढची तयारी। बघूया। हा समोरचा पूर्ण गेट लावलेला बघा, श्री निगडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ बघा। हे सर्व इथं ना समोर बोर्ड लावलेला आहे। सर्व आता तयारी चालू आहे। थोड्याच वेळा इथून उद्घाटन होईल।
तुमच्या पावलावर येतील महिला आमच्या पावलावर कुठं ते नाचतात बरोबर मी नाचतात एकटा बापे कुठं
आरती काय करू थांबा पुढे जा ना इतर सर्व मान्यवर यांचे मान्यवरांचं या ठिकाणी स्टेजवर आगमन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करत आहे. सर्व ग्रामस्थ महिला मंडळ यांनी बसून घ्यायचे. विद्यार्थी आपण सुद्धा बसून घ्यायचे. सर्व मान्यवर आपण या ठिकाणी बसून घ्यायचे आहे. माननीय श्री माधव जाधव साहेब गट विकास अधिकारी मसळा, माननीय डॉक्टर श्रीकांत बिराजदार तालुका आरोग्य अधिकारी मसळा, श्रीमती कृतांजली म्हात्रे मॅडम ग्रामसेविका निगडी, मान्य श्री प्रसाद पाटील साहेब उपसंचालक स्वदेश, मान्य श्री अरविंद कातारे साहेब, माननीय श्री विशाल वरुटे सर वरिष्ठ व्यवस्थापक स्वदेश, माननीय शिवतेज ढवळे सर वरिष्ठ व्यवस्थापक स्वदेश, माननीय श्री मनोहर सकपाल सर ग्रीन कम्युनिटी फाउंडेशन, माननीय श्री पांडुरंग बने साहेब, माननीय श्री प्रकाश पाकर साहेब, अजित कांगणे सर स्वदेश, सुनील मोरे, या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश काप, गणूजी रमेश चव्हाण साहेब गट शिक्षण अधिकारी मसळा दीप प्रज्वलन करत आहेत.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. प्रभु गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास खास आपल्या वाहतो ही सुमनांजली, वाहतो ही सुमनांजली. या ठिकाणी आपण सत्कार समारंभ सुरू करत आहोत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्य श्री माधव जाधव साहेब, गट विकास अधिकारी मसळा यांचं स्वागत. मान्य चंद्रकांती शिगवण साहेब, मुंबई मंडळ अध्यक्ष, मान्य महादेवजी पाटील साहेब, गाव विकास समिती अध्यक्ष श्री रमेश काक, या सर्वांनी मिळून माननीय गट विकास अधिकारी साहेबांचं स्वागत करायचं आहे. पाटील साहेब पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन करतील. यानंतर आज हा जो योग घडवून यानंतर स्वदेशचे वरिष्ठ व्यवस्थापक मान्य श्री
मान्य श्री विशाल वरुटे सर वरिष्ठ व्यवस्थापक स्वदेश ग्रीन कम्युनिटीचे सदस्य मान्य श्री मनोहर आणि निगडी गावचे समन्वय मान्य श्री अरविंद पाकाळे सर यांचं स्वागत या ठिकाणी संतोष पाटेकर करते। डीजे आशीष एसके गणेश साहेब यांचं स्वागत श्री जयवंत मोरे करते। स्वदेश यांचं स्वागत या ठिकाणी निगडी ग्रामस्थ मान्य सुनील मोरे यांचं स्वागत या ठिकाणी दीपक वनगुले करते। त्यानंतर या ठिकाणी पाबरे केंद्रातील मॅडम यांचं स्वागत मी प्रणिताताई काप यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। डीजे आशीष एसके निलय पाकाळे यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। डीजे आशीष एसके सचिव ग्रामविकास समिती यांचं स्वागत नरेश कोमना करतील। पटपट यायचंय आता। ग्रीन फाउंडेशनचे गणेश वडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी मिलिंद मोरे करतील। श्री जयवंत मोरे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत निगडी यांचं स्वागत मंगेश मोरे करतील। डीजे आशीष एसके रमेश अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ निगडी
मुंबई मंडळ गणेश भारती साहेब माझे मान्य श्री प्रकाश काप उपाध्यक्ष ग्रामस्थ मंडळ निगडी यांचं स्वागत या ठिकाणी महादेव पाटील साहेब करते. मान्य श्री गणोजी गारे साहेब उपाध्यक्ष श्री दत्त मंदिर ट्रस्ट यांचं स्वागत प्रसाद पाटील. आशीष प्रकाश पाटील सेक्रेटरी श्री दत्त मंदिर ट्रस्ट निगडी यांचं स्वागत या ठिकाणी प्रसाद पाटील साहेब करते. त्यानंतर सौ रमिलाताई रेवाळे स्वदेश मित्र तथा आशा सेविका यांचं स्वागत या ठिकाणी वेदिकाताई करते. रमेश पाटील माझी होत आहे. मी प्रणिताताई काप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वेदिकाताई पाकड यांनी करावं. महिला मंडळ निगडी यांचं स्वागत प्रणिताताई काप यांनी करावं. दीपक वनकुले शिंगरण पाटेकर ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा स्वागत प्रणिताताई काप यांनी करावं. यांचं स्वागत या ठिकाणी उत्तमदेवी म्हात्रे यांनी करावं. म्हात्रे मॅडम. कानवाडा ग्रामस्थ दगडू पाडावे यांचं स्वागत या ठिकाणी योगेश पोटले करतील. मी प्रणिताताई काप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. महेश पाटेकर यांनी करावं. रघुनाथ रेवाळे. मुंबई मंडळ सदस्य संतोष भुवड यांचं स्वागत या ठिकाणी पाकाडे साहेब करतील. संतोष भुवड यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. पाताळे साहेब त्यांचं स्वागत करतील. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा वेळेअभावी या ठिकाणी आता आमच्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांचा सुद्धा सत्कार आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच जयवंत मोरे साहेब करतील. त्याच्यानंतर आमच्या शाळेचे शिक्षक यादव सर यांचा सत्कार करतील प्रणित आंबेकर. आमच्या शाळेचे दुसरे
शिक्षक पासले सर यांचा सत्कार करतील नारायण मोरे साहेब. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्या गावकीचे या गावचे सरपंच महोदय, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, महिला मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मान्यवर यांना वंदन करतो. आणि आज हा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी तुम्ही साजरा केला, त्याचं साक्षीदार मला व्हायचं या ठिकाणी भाग्य झालेले आहे. पण अपरिहार्य कारणामुळे काही जाता आलं नाही. मात्र आजचा दिवस हा ठरवूनच ठेवलेला होता. कलेक्टर साहेबांची मीटिंग आहे, सगळे खाडे साहेब वगैरे सगळे गेलेले आहेत, जिल्ह्यातले सगळे गटविकास अधिकारी तिथे उपस्थित आहेत. परंतु आपल्याकडे 2 कार्यक्रम या ठिकाणी आजच्या दिवशी असल्यामुळे मी या ठिकाणी थांबलेलो आहे. आणि केलटेला स्मार्ट ग्रामची तपासणी आहे, तुमच्या गावासमोरूनच ते केलंय कमिटी. आता तर हे स्मार्ट ग्राम काय आहे? स्मार्ट ग्राम असं आहे की गावाने जे काम केलं, गावामध्ये कचरा नको आहे, उघड्यावरचं सांडपाणी नको आहे, परसबाग असली पाहिजे, सगळं गाव एकत्र असलं पाहिजे, गावामध्ये सगळे कार्यक्रम शासनाचे अथवा लोकसहभागाचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले पाहिजेत. आणि अशा गावाला आपण महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार 10 लाख रुपये देत असतो. त्याच्यासाठी गावाची तपासणी होत असते. प्रथम स्तर आणि तालुका स्तरावर या गावाला 10 लाखाचं बक्षीस दिलं जातं. या म्हसळा तालुक्यामध्ये आणि श्रीवर्धन तालुक्यामध्ये अशी 10 ते 12 गावं आपली झालेली आहेत. परंतु पुढची स्टेज आहे, पुढची स्टेज असते 50 लाखाचं बक्षीस असतं, 1 कोटीचं बक्षीस असतं. आता निगडी कोण मध्ये सर्व महिला मंडळ, सर्व बाल मित्र, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आपल्याला कठीण काय असं वाटत नाही की आपण 1 करोडचं सुद्धा बक्षीस घ्यायला कुठे काय आपल्याला काही त्रास होईल. थोडंसं तुम्हाला पुशअप केल्यानंतर तुम्ही त्याच्यात उतरू शकता आणि तुमचे आदर्श गाव, आदर्श शाळा, आदर्श अंगणवाडी आणि सर्वच गाव आदर्श म्हणून व्हायला वेळ लागणार नाही. आपली शाळा तर आदर्शच आहे. काही दिवसापूर्वी आपले सन्माननीय जाधव सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या अशा सगळ्या गोष्टी तुम्ही आदर्शवत चाललेला आहे. तुमचे या सगळं काम आदर्शवत होत राहावं आणि आम्हाला साक्षीदार या ठिकाणी बनवायचा योग येऊ देत अशी प्रार्थना श्री गुरुदत्त यांनी करतो. माझं प्रास्ताविक संपवतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मार्ट गाव ड्रीम विलेज झालेला आहे. स्मार्ट गावामध्ये निगडी नक्कीच उतरणार आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी तो प्रयत्न उपक्रम करून यशस्वी करून घेऊ. महिला बचत गटाच्या या ठिकाणी जाधव साहेब आणि चव्हाण साहेब यांनी वेळात वेळ काढून अमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आता या ठिकाणी ग्रामसंघ निगडी यांच्याकडून या ठिकाणी हक्काचं एक व्यासपीठ असावं म्हणून व्हिडिओ साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. नक्कीच अपेक्षा बाळगतो की आपल्या पंचायत समितीच्या मार्फत आपली ही मागणी पूर्ण होईल. आजच्या या कार्यक्रमानिमित्त स्वदेश फाउंडेशन व गाव विकास समिती निगडी कोण यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आमचे गाव स्वप्नातील गाव असा जो आपल्याला जो काही पुरस्कार मिळणार आहे त्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांचे मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो आणि सर्व ग्रामस्थ तसेच महिला मंडळ व मुंबई मंडळ यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज गेले अनेक वर्ष आपण जी वाट पाहत होतो
आलेल्या आपल्या आराखड्यामध्ये जे काही प्रश्न असतील, आपण मागे कसं होतो आणि आताचा आपला गाव हा कुठल्या दिशेने वाटचाल करतोय हे संदेश फाउंडेशननं आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. तो आमच्या कर्जाचं मंदिर मला वाटतं इथून 4 किलोमीटर वरती आहे. तिथून लोक पाणी भरायची. म्हणजे आमच्या या भगिनींचा जो डोक्यावरचा हंडा हा उतरवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर स्वदेश फाउंडेशनने केलं असेल. मला आनंद आहे, कारण विहिरीवरून पूर्वी लोक विहिरीवरून आणायची. आता विहिरी सुद्धा आहेत पण तिथून पाणी कोण आणत नाही. पण मागच्या वेळेला या पाण्याच्या संदर्भात म्हणायला गेलं तर स्टँडपोस्ट नळ असायचे 4 ते 5 ठिकाणी. वेदिकाताई पाकट, रमिलाताई रेवाले या मान्यवरांचे मनोगत तसेच स्वदेश प्रतिनिधी श्री प्रसाद पाटील सादर करणार आहे. गीत अमित जातीचे शेतकरी संतोष. धन्यवाद. शाळेकडून त्यांचे खूप खूप आभार. हे दोन्ही नृत्य बसवण्यासाठी आमचे पासले सर, यादव सर यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या उद्या. यश पाटील यांच्याकडनं 100 रुपये. ओके, खूप खूप धन्यवाद. तर आपल्याला स्वप्न हे रात्री पडलेले स्वप्न पाहायचे नाही तर दिवसा ढवळ्या स्वप्न पाहायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत लागते. बघा कित्येक वर्ष आपण वाट पाहत होतो, त्यात आपली गाव काय सांगावं राव, मसला तालुक्यात निगडी गावाचं वाचतंय नाव.
स्वदेश फाउंडेशन बनवलं स्वप्नातील गाव, काय सांगावं राव. म्हटलं तालुक्यात निगडी गावात वाचतंय नाव, काय सांगावं राव. म्हटलं तालुक्यात निगडी गावात वाचतंय नाव. आया बहिणी फिरती पाण्यासाठी वळवळ, आया बहिणी फिरती पाण्यासाठी वळवळ. बघा मागच्या वेळेला मी सांगितलं आमच्या बहिणी त्या भगिनी जंगलामधून पाणी आणत होता, तो हंडा आपण उतरवण्याचं काम केलं, म्हणून ही योजना तुम्ही राबली त्याच्याबद्दल बोलतोय. आया बहिणी फिरती पाण्यासाठी वळवळ, पाण्याची दिली त्यांनी आणून. स्वच्छतेचा मार्ग दावणी, कचरा उचलण्यासाठी स्वच्छतेचा मार्ग दाखवला असेल तर स्वदेश फाउंडेशन. स्वच्छतेचा मार्ग दावणी जपूया बंधू भाव, स्वच्छतेचा मार्ग दावणी जपूया बंधू भाव. काय सांगावं राव. माझ्या तालुक्यात निगडी गावाचं वाचतंय नाव, काय सांगावं राव. माझ्या तालुक्यात निगडी गावाचं वाचतंय नाव. गावासाठी दिले संवसार बांधून, गावासाठी दिले संवसार बांधून. पहिली लोक आमची जायची बाहेर, आता घरातच करतात सगळं काय. ही योजना आणून दिली, खरंच आपल्याला कौतुक करावं तेवढं कमीच आहे. गावासाठी दिले संवसार बांधून, गावासाठी दिले संवसार बांधून. आरोग्याचं महत्व दिले त्यांनी पटवून, आरोग्याचं महत्व दिले त्यांनी पटवून. सोय सुविधा विजेची बचत, काय लाईट बिल यायचा तो पण आता कमी झाला. स्वदेश फाउंडेशनला सोलर दिले, दिवे दिले, सर्व काही दिलेले आहे, म्हणून सांगतोय. सोय सुविधा विजेची बचत सांगती कसं, बचत सांगती कसं करावं. काय सांगावं राव. म्हटलं तालुक्यात निगडी गावाचं वाचतंय नाव, काय सांगावं राव. म्हटलं तालुक्यात निगडी गावाचं वाचतंय नाव. धन्यवाद धन्यवाद. झालेला कार्यक्रम गावाचा विकास करण्यासाठी जो पायंडा उचललेला आहे त्यासाठी पुढील कार्यासाठी स्वदेश फाउंडेशनला सुद्धा शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो. यानंतर मी महादेव पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माझ्या स्वप्नातील गाव निगडी कोण याचा जो प्रवास आहे तो त्यांनी या ठिकाणी प्रवास विशद करायचा आहे. महादेव पाटील साहेब जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं त्यांचं. आज या स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना नमस्कार करून गणपती गजानन आणि आपला गावचा दत्त महाराज यांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेले, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी, शासकीय सदस्य आणि सन्माननीय व्यासपीठ या सर्वांचं मी आभार मानून, परंतु या ठिकाणी मला असं वाटतं स्वदेशशिवाय कोणी या ठिकाणी थांबलेले नाही. फक्त आपल्याला ज्यांनी मुळात स्वदेशचा अभ्यास दिला ते प्रसाद पाटीलच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या आजच्या या कार्यक्रमाचे आताच्या सध्या प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांना शेवटचं भाषण, त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकू. मला म्हणायचं आहे की आपल्या गावाच्या हे जेव्हा स्वदेशनी प्रवेश आपल्या गावामध्ये केला आणि आपल्याला त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून आपण गावाचं व्यासपीठावर कार्यक्रमासाठी आलेले उपस्थित प्रमुख पाहुणे, गावातील ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि स्वदेश फाउंडेशनचे प्रतिनिधी यांचे मी महिलांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते. आज गेली 12 वर्ष मी स्वदेश फाउंडेशन मध्ये काम करत आहे
आणि 2012लाच मी स्वदेश फाउंडेशनला जॉईन झाले आणि आज 12 वर्ष झाले. स्वदेश फाउंडेशनच्या दृष्टिकोनाने बोलायला तर पहिलं काम आरोग्याचं झाले, ते म्हणजे डोळ्यांची गाडी आणून डोळे तपासणी करणे आणि त्यातून ज्यांना शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची होती त्यांना शस्त्रक्रियेला पाठवण्यात आली आणि ज्यांना चष्मे द्यायचे होते त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. 2012 पासून ते आतापर्यंत स्वदेशीने 10 ते 12 वेळा आपल्या गावामध्ये गाडी तपासण्याच्या आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे पाठवण्यासाठी काम करण्यात आले. त्यानंतर हागणदारी मुक्त गाव कसं होईल याच्यावर त्यांनी जोर दिला आणि त्यातून गावातून लिस्ट तयार करण्यात आली की शौचालय किती झाले, सार्वजनिक किती आहेत आणि बाकी किती आहेत. जे शौचालय बाकी होते ते बांधण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यानंतर शाळेतील मुलांना शिष्यवृत्ती म्हणजे मुलांना पुढील शिक्षण कसं घेता येईल यासाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम केले. आता मी माझंच सांगते की माझी मुलगी आणि एक गीताली भाषिक दिव्या पाटील ह्या सायन्स मध्ये होत्या, त्यांना स्वदेश मार्फत 10,000 हजाराचा 2 वेळेला शिष्यवृत्ती मिळाली, स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर स्वदेश प्रत्येक घरोघर सोलर वाटप केलाय. त्यानंतर पाण्याची योजना राबवली. त्यानंतर आम्ही ग्राम विकास समिती तयार केली, त्यातून गावाची स्वच्छता करण्यात आली. बस एवढे बोलून मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या मंचावर मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि स्वदेश फाउंडेशनच्या सगळ्या महिलांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथून पुढचा एक महिलांचा नमस्कार. स्वप्नातील गाव, माझ्या स्वप्नातील सुंदर माझे गाव या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना आणि स्वदेश समिती सर्व स्वदेशचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ महिला मंडळ आणि शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. सन्मान केला जाणार आहे या स्वदेश फाउंडेशनचे उपसंचालक माननीय प्रसादजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वप्रथम आपले ग्रामदैवत दत्तगुरूंसमोर नतमस्तक होतो, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. जवळपास आता 3 तास होतील आपला कार्यक्रम चाललाय आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे बऱ्यापैकी कंटाळले असाल. थोड्या वेळापूर्वी मला टेन्शन आलं की आता जेव्हा मी उठेल तेव्हा खाली कोण असेल की नाही कोण असतो, सगळेच चालले होते उठून. बहुतेक म्हटलं आपण स्टेजवरचीच माणसं राहतोय. कार्यक्रम उशीर झाला की नेमकी गोची होते जो प्रमुख पाहुणा ज्याचं शेवटी भाषण असतं ना त्याची लोक त्याच्याकडे अशा नजरेने बघत असतात की आता हा बाबा किती वेळ घेतोय अजून. तर मला वाटतं मला म्हणजे माझ्यासाठी निगडी गाव नवीन नाहीये, जवळपास गेली 12-15 वर्ष या गावात येतोय आणि बहुतेक बसलेले सगळे चेहरे ओळखीचे आहेत. कदाचित तुम्ही मला ओळखत असाल नाही मला माहिती नाही, बऱ्याच वर्षांनी आता माझं येणं होतंय गावांमध्ये. पण मला जे काय सांगायचं होतं स्वदेशच्या माध्यमातून ते गेली 12 वर्ष सांगतच आलोय. त्यामुळे आज काही वेगळं सांगायचं नाहीये, कारण आजचा जो आपला हा आणि खरं तर आजचा हा कार्यक्रम सुद्धा कौतुकाचाच आहे, आनंदाचाच आहे. त्यामुळे याच्यात सत्कार होणार म्हणजे काय म्हणू आपलं कला प्रदर्शन होणार ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. त्यामुळे उशीर झाला तरी हा जो आपला आमचं गाव स्वप्नातील गाव पुरस्कार वितरण आहे तो असणारी बांधिलकी, प्रेम, जबाबदारीचा एक उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे. हे खूप आनंददायी आहे की आपण आपल्या स्वप्नातल्या गावासाठी आवश्यक आणि अनिवार्य असणारे सर्व मापदंड 70% पेक्षा जास्त पूर्ण करून पात्र झाला आहात. तसेच इतर मापदंडामध्येही लक्षणीय प्रगती साधत आहात. स्वदेश स्वप्नातले गाव या उपक्रमांतर्गत आपणास हे सर्व निरंतर टिकवण्यासाठी नेहमी कार्यरत आणि प्रयत्नशील राहावे लागेल, तशी दक्षता घ्यावी लागेल. हा वाक्य तिथे टाकून लिहिलेला आहे, म्हणजे ही जबाबदारी आपली आहे.
हे मापदंड निरंतर टिकवण्यासाठी आमची टीम स्वतंत्रपणे आपणास काही मार्गदर्शक सूचना देईल व त्याचे वार्षिक मूल्यांकन करत राहील. म्हणजे दरवर्षी या ठिकाणी स्वदेश कडून ऑडिट होणार आहे. याची कल्पना ठेवून आपण वर्षभरात कार्य करायचं आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो आणि आभार प्रदर्शनासाठी आमचे ग्रामपंचायतचे सदस्य होऊ घातलेले वक्ते आहेत ते त्यांना विनंती. विद्यमाने आयोजित आमचे गाव स्वप्नातील गाव या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे माननीय श्री M.K. जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती मसला, तसेच माननीय श्री डॉक्टर श्रीकांत बिराजदार साहेब तालुका आरोग्य अधिकारी मसला, तसेच श्रीमती कृतांजली मात्रे, रमेश चव्हाण साहेब गट शिक्षण अधिकारी, ही सर्व प्रमुख पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच मी निगडीकर संतोष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट जरूर करा आणि आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. तर हे सर्वांना बाय बाय.